पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संजय लेले जे डोंबिवलीमध्ये राहत होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। खरं तर डोंबिवलीतील या समोरच्या इमारतीमध्ये ते राहतात आणि अगदी इमारतीच्या समोर त्यांचे जे मित्र आहेत ते गेल्या 35 वर्षापासून पेपर विकतात आणि जेव्हा हल्ला झाला त्या दिवशी सकाळी जेव्हा ते पेपर विकण्यासाठी सगळे पेपर त्यांनी या ठिकाणी स्टॉलवरती लावले तेव्हा पहिल्याच पानावरती त्यांनी ती बातमी वाचली आणि संजय लेले जे त्यांचे मित्र आहेत हे या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला हे त्यांना याबाबतची माहिती मिळाली। तर खरं तर हा धक्का त्यांच्यासाठी मोठा धक्का होता आणि आजचा जो दिवस आहे आज भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर जे आहे ते दिलेलं आहे। त्यामुळे संजय लेले यांचे जे मित्र आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर तुम्हाला बातमी ही पेपराच्या माध्यमातून मिळालेली होती, त्या दिवशी धक्का बसला होता। आज दिवस आहे, आज भारताने कुठेतरी जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हो, खरी गोष्ट आहे। काहीतरी एक दिलासा म्हणा किंवा समाधान म्हणा, सरकार काहीतरी करतंय आणि ह्याच्यापुढे पाकिस्तान आपल्याशी अशी अतिरेकी हल्ले करण्याची हिम्मत करणार नाही असं मला वाटतंय। तर सरकारने असाच कायम पाकिस्तानवरती दबाव ठेवून जे अतिरेकी हल्ले होत आहेत ते पूर्णपणे बंद झाले पाहिजेत, ह्याकडे लक्ष द्यावं जेणेकरून निष्पाप लोकांचे बळी जाणार नाहीत। नक्कीच ऑपरेशन सिंदूर असं या ऑपरेशनला नाव देण्यात आलेलं आहे। खरं तर ऐकल्यानंतर अनेक जण हे भावुक झालेत, तुमची काय प्रतिक्रिया? साहजिकच आहे, हे जे ऑपरेशनला नाव दिले ते मला वाटतं योग्यच आहे। आता जे काही त्यांनी ठरवून नाव दिलं असेल त्याच्यामागे काहीतरी हेतू असणार, पण मला तरी असं वाटतं की ही जी गोष्ट घडली की एअर स्ट्राईक केला आहे ह्याच्याने तरी निदान मलाच नाही तर संपूर्ण डोंबिवलीकर तसंच भारतातील प्रत्येकाला या बाबतीत समाधान लाभेल। नक्कीच ज्या दिवशी हल्ला झालेला होता भारताच्या पर्यटकांवरती काश्मीरमध्ये, अगदी तेव्हापासून अशी प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना निर्माण झालेली होती की जशास तसं उत्तर दिलं पाहिजे। खरं तर आज हे उत्तर देण्याचा प्रयत्न भारत सरकारने केल्याचं पाहायला मिळते। असे हल्ले किंवा असे उत्तर नेहमीच द्यायला पाहिजे अशा प्रकारे? नक्कीच नेहमीच देण्यात यावं जेणेकरून ते परत पाकिस्तान आपल्या भारताकडे किंवा काश्मीरकडे वाकड्या नजरेने बघणार नाही। आता जेव्हा हल्ल्याबाबतची माहिती तुम्हाला मिळालेली होती तेव्हा तुम्हाला धक्का बसलेला होता, आज प्रत्युत्तर दिलंय हे ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? फार समाधान वाटलं की बाबा काहीतरी सरकारने केलं आहे आणि आता याच्यापुढे पण सरकार करत राहील अशी आशा वाटते। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर ऑपरेशन सिंदूर राबवून भारत सरकारने पाकिस्तानच्या 9 ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे होते, ज्या ठिकाणी भारतावरती हल्ला करण्याचा ज्या ठिकाणी कट रचला जात होता, अगदी त्याच ठिकाणी भारताकडून हल्ले जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून भारत सरकारने केल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।